चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते, समाजाला त्याचा फायदा होतो। आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे। आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत। महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कनेरखेड, ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो। पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे। तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे। आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे। आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत। शेवटी शिंदे सगळे आले। सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते, त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही। पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो। माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे। केलं या कामाची पोचपावती या माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दिली, लाडक्या भावांनी दिली, लाडक्या शेतकऱ्यांनी दिली, लाडक्या ज्येष्ठांनी दिली, लाडक्या या युवकांनी दिली। आणि म्हणून या राज्यामध्ये मला समाधान आहे। 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं, एवढे निर्णय घेतले, ती इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। एवढे निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी स्वतः सीएम होतो तेव्हा देखील सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं। माझं सगळ्यांनाच हे सांगणं असतं की आपण शेवटी खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे जे होतात या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर होतात आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे। शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती आपण पुढे नेतोय। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि खऱ्या अर्थाने म्हणून आज आपण पाहतोय राज्यातले अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत। राज्यातले अनेक पदाधिकारी, अनेक पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत, आपल्यावर विश्वास दाखवत आहेत। आणि म्हणून मगाशी कुणाचं भाषण झालं त्या ताई त्या अशी लोक देखील या ठिकाणी शिवसेनेबरोबर येत आहेत, शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत। आणि म्हणून आजच्या या संपूर्ण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील मोदीजींचा आज मोदीजींवर विश्वास दाखवला। खऱ्या अर्थाने ये सब कमाल मोदी गॅरंटी की है। मोदी जे देशासाठी काम करतायत, देशाला पुढे नेत आहेत, या देशाचं नाव पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने लोक घेत आहेत। या आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये वाजवला जातोय आणि म्हणूनच आज दिल्लीमध्ये देखील आज खऱ्या अर्थाने काय ती झाडू नाही आम का आप आदमी आणि दिल्लीच्या जनतेने आपचा झाडून पराभव केला आणि आपचा झाडू बाजूला करून आज दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली। आता डबल इंजिन सरकार काम करेल।
दिल्ली ही आपली राजधानी आहे, आपलं नाक आहे, आपला अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कारण तिथं आपल्याकडे 15 उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे, आणि धनुष्यबाणावर ते आपल्याकडे उमेदवारी मागत होते. परंतु मी जेव्हा विचार केला की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक विचारधारेचे पक्ष आहेत, मग आपले उमेदवार उभा राहिले धनुष्यबाणावर तर मतांचं विभाजन होईल आणि समोरच्या पक्षाला फायदा होईल, म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने समर्थन केलं, युती धर्म पाळला. इथं नरेश मस्के आहे खासदार म्हणून, आपल्या सर्व खासदारांनी त्या भागामध्ये दिलेले जे विधानसभेचे मतदारसंघ होते तिकडे प्रचार केला. आणि खऱ्या अर्थाने एक चांगला दिवस आज आहे. आणि म्हणून मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज, पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे ना, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य, मी सीएम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. देवेंद्रजी आता सीएम आहेत, मी आता डीसीएम आहे, पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. असंच आपलं काम असलं पाहिजे. आपली नाळ जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामा नये. आणि म्हणून बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी काय सांगितलं, बाळासाहेबांचा मूलमंत्र काय, 80% समाजकारण, 20% राजकारण. आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे, संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे. आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे, हे जाळं बाळासाहेबांनी, ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी जे जाळं निर्माण केलं, त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून आलेला कोणी माणूस, गरजू माणूस या ठिकाणी येईल, आपल्याला भेटेल, त्याचा आपण प्रश्न सोडवण्याचं काम करा आणि त्याला न्याय देण्याचं काम करा. खऱ्या अर्थाने शिवसेना अशी संघटना आहे, मला आठवतं की एकदा मणिपूरला जेव्हा मणिपूर राज्यामध्ये जेव्हा तिकडे मोठा हे झालं होतं, नाही मणिपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचार झाला आणि आपल्या महाराष्ट्रातली मुलं तिकडे शिकायला होती. आणि मी कुठेतरी प्रचारामध्ये कर्नाटकमध्ये होतो, मला काही फोन आल्यानंतर म्हणाले आमची एवढी एवढी मुलं अडकलेली आहेत. बघा, मी मुख्यमंत्र्यांना तर फोन केलाच, परंतु तिथं आपला एक राज्यप्रमुख आहे, राज्यप्रमुखाला फोन केला मी आणि त्याला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी आपले लोक आहेत. म्हणजे मणिपूरचा राज्यप्रमुख, तिथेही आपली शिवसेना आहे, तो राज्यप्रमुख अर्ध्या तासात त्या मुलांपर्यंत पोहोचला. त्या मुलांना तिथून त्यांनी घेतलं आणि एका हॉटेलमध्ये सुरक्षित जागी नेऊन ठेवलं. ही आपली शिवसेना आहे, ही आपली शिवसेना आहे. पूर्ण देशभर आपल्या शिवसेनेचं नेटवर्क आहे. काल देखील केरळचा राज्यप्रमुख भुवनचंद्र त्यांनी देखील आपल्यामध्ये शिवसेनेमध्ये सामील झाला, उभाटामध्ये होते. आणि म्हणून अनेक राज्यातले आज शिवसेनेचे राज्यप्रमुख, अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. आणि म्हणून एकदा एकनाथ शिंदेने शब्द दिला की मग मागे फिरायचं नाही. बाळासाहेबांनी सांगितलं शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द मागे फिरवायचा नाही, ही शिकवण आपल्याला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षात एवढं काम केलं आपण, एवढं काम केलं की त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं समाधान आहे मला. आणि म्हणूनच आज 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये